नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मऊ लुसलुशीत चपात्याचं पीठ कसं मळवायचं हे तुम्हाला आज सांगणार आहे। तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। चला तर बनवूया। त्यासाठी मी पीठ घेतलं चाळून, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, त्याच्यावर थोडं पाणी शिपडून असं व्यवस्थित बारीक पीठ मळून घ्यायचं। व्यवस्थित कणिक मळायचं। त्याच्यावरती थोडं पाणी शिपडत राहायचं। पीठ व्यवस्थित मळलं की पोळ्या पण खूप छान मऊ मऊ बनतात। त्या मेन आपल्याला पीठच चांगलं मळून घ्यावं लागतं। त्या पिठामध्येच पोळी आपण पीठ कसं चुरतो याच्यावर पोळी नरम बनते, म्हणून अगोदर आपण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। त्याच्यावर थोडं पाणी असं शिपडून व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं। गिठोळ्या झालेल्या व्यवस्थित पिठाच्या फोडून घ्यायच्या व त्याला एकजीव करून घ्यायचं कणिक पिठाला। आपली पोळी मऊ ही पीठ कसं आपण चुरून घेतलं याच्यावर अवलंबून असते। त्याच्यासाठी आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं। राहिलेलं एका साईडला करून व्यवस्थित त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं मिश्रण। पूर्ण पीठ एकजीव करून व्यवस्थित त्याला घट्टसर असं चुरून घ्यायचं। वरतून थोडंसं पाणी घ्यायचं डबल, त्याला एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। पीठ व्यवस्थित चुरून त्याला 1-1.5 तास असंच आपण भिजू घालून ठेवायचं। 1-1.5 तासानंतर असंच झाकून ठेवायचं। 1.5 तासानंतर आपण पोळ्या बनवायला घ्यायच्या। त्याच्यानंतर 1.5 तास झाल्यानंतर त्या पिठाला व्यवस्थित तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं। बघा किती नरम असा आपण पीठ मळून घेतलं। खूप मऊ मऊ पीठ झालेलं आहे तयार। तर आता मी पोळ्या बनवायसाठी सुरुवात करते। तर मी पोळी लाटून त्याला व्यवस्थित तेल लावून त्याची लाटी बनवून घेतली व आता अशी पतली पोळी लाटायची। तव्यावर व्यवस्थित तवा व्यवस्थित तपल्यानंतर त्याच्यावर पोळी टाकायची। व्यवस्थित अशी पतली लाटून घ्यायची। ज्याला कोणाला जमत नाही त्यांना पण अशी नरम पोळी नक्की बनवायला शिकाल। तर माझ्यासारखी एकदा पोळी नक्की बनवून बघा। लाटी व्यवस्थित लाटायची व त्याला वरतून तेल लावायचं व अशी दुमटून त्याची लाटी बनवून पोळी लाटून घ्यायची। तव्यावरली पण पोळी बघायची। पोळ्या बनवणं खूप सोप्या असतात। आपल्याला फक्त अवघड वाटतात, पण त्या काय अवघड नसतात, बनवण्यासाठी खूप सोप्या असतात। चपाती कोणी पण बनवू शकतं, शिकल्यावर काय अवघड नसते पोळी बनवण्याची। तवा तापल्यानंतर त्याच्यावर पोळी टाकायची। एका साईडला भाजली की पलटायची। पोळी एका साईडनं भाजल्यानंतर पलटी करून त्याच्यावर तेल लावून घ्यायचं। त्याच्यावर रोटी टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची पोळी। अशा पोळ्या मस्त फुगतात। अशा नरम पतल्या होतात। पोळी तुम्ही रसासोबत, मिरचीच्या ठेस्यासोबत, भाजीसोबत खायला खूप छान लागतात।
माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल